आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिघे म्हणजे तू, स्वानंदी आणि स्वानंदीच्या पोटात असलेलं कुणाचं तरी तिसऱ्याचंच बाळ. सुजित सर, हो जरा हळू चालवा ना गाडी, मला घाई नाहीये. तुम्ही प्लीज हळू चालवा. सुजित सर, अहो प्लीज हळू चालवा गाडी. अहो प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हळू चालवा गाडी. सुजित सर, अहो काय झालंय? कसला त्रास होतोय का? अहो किती जोरात गाडी चालवत होते तुम्ही. तुम्ही बरे आहात ना? सॉरी, मी हळू चालवतो. डोंट वरी. संचिता? संचिता काय कार्तिकी, तुझ्या लाडक्या बहिणीचं सुजित सरपोतदार बरोबर लग्न ठरलंय. तुला खबर आहे की नाही? आहे ना खबर. मलाच काय, अख्ख्या शहराला खबर आहे. केवढी व्हायरल झाली आहे ती बातमी. मग तुझी काय रिॲक्शन यावर? माझी काय रिॲक्शन? स्वानंदीचं आयुष्य तिचं ती बघत बसेल की. आणि तसं पण आमचा आता काही पण संबंध नाही. आम्ही आता बहिणी नाही होत. असं तू म्हणतेस ग, आमचा काही संबंध नाही, आम्ही बहिणी नाही आहोत. पण शेवटी बहिणीच आहात ना, आणि ते नातं काही संपणार नाही अगं. पण कार्तिकी, कमाल वाटते यार मला. म्हणजे दोन सख्या बहिणी आणि तरीही दोघींचं आयुष्य इतकं वेगळं. नाही म्हणजे बघ ना, तू इतकी साधी, सरळ, हुशार, कर्तबगार, आणि करतेस काय? सरपोतदारांच्या ऑफिसमध्ये मजुरासारखं काम. वेळेचं भान नाही, मेहनती इतका पगार नाही. कधी कधी तुला तिथे आलेल्या लोकांचं चहा पाणी सुद्धा बघावं लागतं ना. आणि एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी शिव्या खातेस तू. आणि दुसरीकडे तुझी बहीण, तिच्यावर अतिप्रसंग होऊन पोटात एक मूल असून त्या मुलाचा बाप कोण आहे हे माहित नसून सुद्धा लग्न कुणाशी ठरलंय? तुझ्या मालकाच्या मुलाशी. कार्तिकी, आता मालकाची सून म्हणजे लग्नानंतर तुझी मालकीण होणार ना ती. बरं, स्वानंदीशी तू फार ग्रेट वागलेली नाहीच आहेस. वागली आहेस का? नाही ना? माय गॉड कार्तिकी, हा सगळा राग तिने मनात साठवून ठेवलेला असणार. आणि एकदा का लग्न झालं की मग बघ तिच्या तालावर ती तुला कशी नाचवते ते. कार्तिकी हे आण, कार्तिकी ते आण, कार्तिकी चहा कुठे आहे, नाश्ता कुठे आहे, कॉफी कुठे आहे, सतत हे प्रश्न विचारणार ती तुला. कार्तिकी, ती तुझी लहान बहीण असून सुद्धा तुझ्यावर हुकूम गाजवणार, हुकूम. तुझं लग्न मोडून स्वतः मात्र कोट्यावधी रुपये असलेल्या राजाची राणी होणार. आणि
तू गुलाम होणार, तिची गुलाम. संचिता बस. आणखी काही बोलू नकोस. मला सहन होत नाहीये. ओके ओके ओके, माझ्या गप्प बसण्याने जर तुझं भविष्य बदलणार असेल तर बसते मी गप्प. पण कार्तिकी तसं नाही होणार आहे. लग्नानंतर स्वानंदीच राणी असणार आहे आणि तू तिची दासी. आणि हे तुला माहितीये ग. मला माहितीये, सगळं दिसतंय मला. पण आता मी काय करू शकते? चिल चिल. इच्छा असेल ना तर मार्ग सुद्धा सापडतो. आणि कार्तिकी, जर तुझी इच्छा असेल तर तुला मार्ग मी दाखवेन. मार्ग? कोणता मार्ग? मार्ग जरी सोपा नसला तरी शुअर शॉट यश देणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुला या लग्नात सामील व्हावं लागेल. आणि मग दोघी मिळून बघूया हे लग्न कसं पार पडतंय ते. रेडी? कार्तिकी, कुठे काय होतीस तू? अगं हायस कुठे हल्ली? अगं इथेच आहे. पण ऑफिसात खूप काम असतं ना, मग एवढं काम केल्यावर कधी एकदाच्या घरी जाऊन झोपते असं होतं, म्हणून बाहेर नाही पडत फार. इतकं पण कसलं काम? अगं असतं ऑफिसातलं काम आणि पगार चांगला देतात ना, म्हणून मग काम थोडंफार जास्त असलं तरी काही वाटत नाही. स्वानंदीला शोधतेस का? हो, मला कळलं की स्वानंदीचं लग्न ठरलंय म्हणून धावत पळत तिला भेटायला आले. ठीक आहे, तिचं भेटून झालं तर या आमच्या रूम वरती आम्हाला भेटायला. होय होय येते ना. ठीक आहे, चल बाय. बाय बाय. कार्तिकी, जेसी, फातिमा, फातिमा, कशी आहेस तू? जेसी, अगं केवढी बारीक झालीयस. काय डाएट बीट करतेस का तू इथे? होय इथे. अगं तू अशी भूत बघितल्यासारखी काय करतेस? स्वानंदीची मोठी बहीण आहे ना मी. तुम्हाला सांगू, मला जसं कळलं ना की स्वानंदीचं सुजित सरांबरोबर लग्न ठरलंय, मला इतका आनंद झाला, मी धावत पळत तिला भेटायला निघून आले. आता एवढ्या मोठ्या घरात माझी बहीण सून म्हणून जाणार. नशीब काढलं स्वानंदीने. स्वानंदी आता सेटल होणार आहे, मला इतका आनंद झाला ना. खरं तर मी साखरपुड्यालाच येणार होते, पण अगं सरपोतदार साहेबांनी मला बाहेर गावी पाठवलेलं म्हणून येता नाही आलं. आणि आता जर मी तिच्या लग्नात सामील नाही झाले ना तर आईला खूप वाईट वाटेल. म्हणून मी आले तिच्या लग्नात सामील व्हायला, तिची मोठी बहीण म्हणून. त्याची काहीच गरज नाहीये, तू अजिबात येऊ नको. आम्ही आहे स्वानंदीचं लग्न लावायला. तू आलीस ना, तू घाणच करशील सगळी. नाहीतर काय. आणि स्वानंदीला अजिबात आवडणार नाही तू तिच्या लग्नात आलेलं, कळलं तुला? ए जेसी, तू कोण आहेस मला हे सांगणारी? मी स्वानंदीची मोठी बहीण आहे. रक्ताचं नातं आहे आमचं, समजलं ना? रक्ताचं नातं? काय ग, तिच्याशी वाईट वागताना कुठे गेलेलं रक्ताचं नातं, कुठे गेलेला मोठेपणा? सच बोली जेसी तू. आम्ही सांगतोय ना तुला, तुझी अजिबात गरज नाहीये, तू येऊ नकोस. ए वकिलींबाई, तुझी जी काय वकिली आहे ना ती कोर्टात दाखवायची. माझ्या बहिणीची वकिली माझ्याकडे करायची गरज नाही, कळलं का? मी तर आपलं तिला भेटायला म्हणून आले होते. म्हटलं तिला सांगते की झालं गेलं सगळं विसरून जाऊयात, एकत्र येऊयात, छान
तिची मोठी बहीण म्हणून तिच्या लग्नात मिरवेन आणि तुम्ही तिला भेटायच्या आधीच मला इथून जायला सांगताय? हा, मी तिला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही करा. आलं का लक्षात? जा निघा. ठीक आहे, तू अशी नाही ऐकणार. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. तू त्यांना जाऊन आत्ताही सांगू तुम्ही काही शकते. वेड्या बिड्या झाल्यात का? तुम्ही दोघी काय बोलताय कळतंय का तुम्हाला? काल तुम्ही मला सांगत होत्या ना की स्वानंदी झालं गेलं सगळं विसरून जा, आम्ही तुझ्या सोबत आहोत, या लग्नात आम्ही तुमच्या सोबत असू. काय बोलताय तुम्ही दोघी? हे बघा, माझा निर्णय झालेला आहे. माझं लग्न सुजित सरांशीच होणार. मग माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी प्लीज चिडू नकोस ना. काम चिडू नको तर काय करू? माझं लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का तुम्हाला? वाटेल तेव्हा जमवलं, वाटेल तेव्हा मोडलं. पण स्वानंदी, अंबिका मॅम जे बोलतात त्याच्यात पॉइंट आहे ग. कसला पॉइंट आहे? इतके दिवस गुन्हेगाराला शोधत होत्या ना त्या. सापडला का गुन्हेगार? काहीच नाही लागलं हाताला. उलट संबंध खराब झाले सगळ्यांशी. अगं पण बस, मी सांगते ना ते नीट ऐका तुम्ही. हे लग्न करण्यासाठी मी शब्द दिलाय आणि ठरल्याप्रमाणेच सगळं होणार. आणि आता तुम्ही ठरवा, तुम्हाला माझ्या बाजूने राहायचंय की अंबिका मॅडमच्या. आणि परत परत मला हा टॉपिक नकोय. झाला तेवढा मनस्ताप बस झाला. मला नाही सहन होत आता. स्वानंदी, आम्ही तरी काय करू ग? आम्हाला ना नेहमी एवढंच वाटतं की तू हॅप्पी राहावस. आणि आता असंही वाटतं की तुझा गुन्हेगार लवकरात लवकर सापडावा. म्हणून अंबिका मॅम जे काही बोलल्या ते आम्हाला पटलं स्वानंदी. पण तू पण बरोबर बोलतेस स्वानंदी. आय एम सॉरी अगं, आम्ही काहीतरी विचित्र वेड्यासारखं बोललो. स्वानंदी, दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी पण ही जेसी आणि फातिमा कधीच तुझी साथ सोडणार नाही. आम्ही नेहमी तुझ्या सोबत असू. प्रॉमिस स्वानंदी. जर तू या लग्नासाठी खुश आहेस, तुला जर हे लग्न एक्सेप्ट आहे ना, तर आम्ही दोघी तुला नेहमी सपोर्ट करणार. करेक्ट आहे. हे बघ स्वानंदी, तू जर का हे लग्न करायला तयार आहेस ना, तर हे लग्न होणार. आणि जर का हे लग्न होणारच असेल ना, तर आनंदात व्हायला पाहिजे. सगळे रिच्युअल, सगळे विधी एकदम करेक्ट झाले पाहिजे. येस स्वानंदी, आता आम्हीच तुझे फॅमिली मेंबर्स आहोत. सारे रिवाज एकदम अच्छे तरीके से करेंगे. स्वानंदी, फक्त तू खुश राहिली पाहिजेस. आई, आई,
मॅडम स्वानंदी सावकाश सावकाश काय झालं स्वानंदी काय झालं अगं तू थरथरतीयस तुला कळत बस इथे ते घाम आले तर काय शांत हो शांत हो एकदम शांत हो माझी आई माझ्या स्वप्नात आली होती. मी लग्नाबद्दल खूप कन्फ्युज आहे. मी तिला विचारलं मला काहीच सुचत नाही आई मी काय करू तू सांग. मग तिने नीट नाही सांगितलं काही पण ती म्हणाली की योग्य वेळ आल्यावर देवी आई तुला योग्य मार्ग दाखवेल तू कन्फ्युज असली तरी. मला काहीच कळत नाहीये मॅडम. माझ्या आईला नेमकं काय सांगायचं होतं पण ती नक्की काहीतरी सांगत होती मला. म्हणजे सुजित सरांशी लग्न हा माझा योग्य निर्णय आहे आणि या आधीचा निर्णय चुकीचा होता. मला काहीच कळत नाहीये मॅडम. देवी आई मला कसला संकेत देतीये का. हे लग्न थांबव. मणी आणि स्वानंदी एक दुसऱ्यांसाठी बनलेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचं लग्न होते. मॅडम तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. मला तुमची खूप गरज आहे. तुम्ही माझ्या आईसारखे आहात माझ्यासाठी. तुम्ही असाल ना माझ्यासोबत माझ्या लग्नात. तू काळजी करू नको. मी तुझ्या बरोबर आहे. स्वानंदीने सुजितशी लग्न करण्याचा निर्णय मला कितीही पटला नसला तरी मला स्वानंदीच्या पाठीशी उभं राहावं लागेल. सरपोतदारांचा स्वभाव माहिती आहे ना मला. ते काही करू शकतात राजकीय स्वार्थासाठी आणि त्या जंगलात मी स्वानंदीला एकटी नाही सोडणार. मी तिची साथ देणार. तू काळजी कर नको. वाओ यार कितना सुंदर डेकोरेशन है ना. मेरे से भी सुंदर है क्या. नहीं मैं तो इससे भी सुंदर हूँ. मॅडम काय झालं तुम्ही तिथे का उभे आहात. अरे आला तुम्ही. या ना बसा. सदा हा यांना पाणी द्या आणि चहा कॉफी वगैरे विचार. मॅडम बसा ना. पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुला पाठवलंय. नवऱ्या मुलाची आई आणि बाबा नाही आहेत घरात. नाही बाईसाहेब नेमकं पूजेची तयारी करतायत आणि साहेबांना अचानक दिल्लीला जावं लागलं म्हणून मी. तुझ्या साहेबांना सत्तेपुढे आणि राजकारणापुढे मुलाच्या लग्नालाही महत्व नाहीये. नाही मॅडम तसं काही नाहीये. साहेबांना अचानक दिल्लीला जावं लागलं पण लग्नाला असणार आहेत ते म्हणून त्यांनी ते नसताना माझ्याकडे जबाबदारी दिली. पण मॅडम स्वानंदीच्या बाजूने तुम्ही मोठ्या म्हणून आलात. खरंच छान वाटलं. स्वानंदीलाही आई नसल्याची उणीव वाचणार नाही. तुम्ही बसा ना. मी काय सांगू तुमच्यासाठी. चहा कॉफी. डॉक्टर. इन्स्पेक्टर तुम्ही इथे. थोडं बोलायचं होतं. बसा ना प्लीज.
थँक्यू. स्वानंदी देसाईच्या केसमधल्या DNA रिपोर्ट संदर्भात थोडी माहिती हवी होती. रिपोर्ट्स तर आम्ही केव्हाच दिले आणि त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे डिटेलमध्ये. हो, पण ते रिपोर्ट्स म्हणजे माझ्यासाठी फक्त स्टेजवरती घडलेलं एक नाटक आहे. स्टेजच्या मागे काय घडलंय, बॅक स्टेजला, पडद्याआड, ते जाणून घ्यायचंय. त्याची प्रोसेस सांगा. मॅडम, ती क्लिनिकल प्रोसेस असते, तुम्हाला नाही समजणार. मग समजावून सांगावी लागेल. इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे हा, सो प्लीज कोऑपरेट करा. आणि जे काही सांगायचंय ते सगळं खरं आणि डिटेलमध्ये सांगा, म्हणजे तुम्हालाही घरी लवकर जाता येईल. नाही तर उगाच असं नको व्हायला की घरी सगळेजण तुमची वाट बघतायत आणि तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आहात. करूया सुरुवात. मला सांगा, हे सॅम्पल कलेक्ट केल्यावरती ते कुठल्या लॅबमध्ये पाठवतात आणि हे DNA मॅच करायचं काम कोण करतं, त्या सगळ्यांची नावं, ही प्रोसेस, या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली सगळी माणसं, त्यांची सगळी माहिती मला डिटेलमध्ये हवी, स्टार्ट टू फिनिश. करा सुरुवात. आमच्याकडे सॅम्पल आले की ते लॅबोरेटरीमध्ये जाते. चला, सगळे विधी संपन्न झाले आहेत. एकदा सुजितरावांनी नारळ वाढवला की झालं. बोलवा सुजितरावांना. सुजित, भटजी बोलवत आहेत. फोन नंतर केला तरी चालेल. कामं असतात त्याला. एवढी मोठी कंपनी सुजित एकटा सांभाळतो. तुम्हाला काय करणार म्हणा. काही हरकत नाही, त्याला 2 मिनिटं बोलू दे. 2 मिनिटं थांबल्याने इथे जीव जात नाहीये कोणाचा. सुजित, तुझं बोलून झालं की ये. हा हा. सुजित, पूजा थांबलीये. भाई प्लीज. करतो मी कॉल. सॉरी गुरुजी, कामाचा फोन होता, जरा अर्जंट होता. बोला. नारळाची पूजा झालेली आहे, आता देवीला नारळ वाढवायचा आहे. मणिराव, तो दगड द्या इकडे. सुजितराव, दगडाच्या टोकावर आपटा, म्हणजे फुटेल. कुठून आणलायस म्हणी नारळ? फुटत नाहीये. बघू. अरे वा, नारळ फुटला. पूजा संपन्न झाली. हो ना. मग मी निघतो गुरुजी, थोडं काम आहे. थँक्यू. अहो प्रसाद, अहो सुजितराव. मणिराव, हा प्रसाद वाटून घ्या सगळ्यांनी.
थँक्यू. मला हात धुवायचा होता. मग मी काय करू? वॉश बेसिन मध्ये जा आणि हात धु. ते नोकर पण नाहीये कोणी तुला सांगायला. मणी, हिला घेऊन जा वॉश बेसिन जवळ. मॅडम, जेसी, फातिमा, प्लीज खायला घ्या. म्हणजे साहेबांनी तसं सांगितलंय की खाल्ल्याशिवाय कोणाला जाऊ द्यायचं नाही. तुम्ही हे स्नॅक्स खा तोपर्यंत जेवणाची तयारी होतेच आहे. वाव, माय फेवरेट. कचोरी, समोसा, गुलाबजामुन, जलेबी. आय कांट रेसिस्ट माय सेल्फ. मणी सर, एक जिलेबी खाऊ क्या? घे घे घे, खा, आवडीने खा, पोट भर खा. हा अगं, तू इतके सगळे पदार्थ कधी एकत्र पाहिलेच नसशील ना. काही हरकत नाही. आम्ही ना अन्नछत्र चालवतो. तिकडे तुमच्यासारखे खूप लोक येतात आणि पोटभर जेवतात. खा, जिलेब्या खा. तशी सोयरीक झाली आपली. दान धर्म तर करावाच लागेल ना. सुजित, सुजित, काय हे इथे काय करतोयस? चल तिकडे स्वानंदीच्या शेजारी बस. जोडीने बस आज. सुजित, लग्न होतंय आता. एकमेकांच्या सहवासाची सवय व्हायला हवी ना. नाही, नको. मी ते ओके. काय ओके? सुजित, आज पूजा आहे. आज तरी बसा. चल चल, ये ये. फातिमा, तिकडे बस ना. बस बस, उठ उठ उठ. चल बस सुजित, बस. आता बघ किती छान दिसतोय जोडा. कुणाचीही नजर नको लागायला दोघांना. मणी, स्वानंदी आणि सुजित छान दिसतायत ना दोघे एकत्र. हो. मी काय म्हणते, तसं तर आपल्या नवऱ्या नवरीनी लग्नानंतर नाव घ्यायची प्रथा आहे. पण आपण आजपासून सुरुवात करूया का? म्हणजे यांना पण प्रॅक्टिस होईल. काय ग संचिता? हो, क्या बात आहे. नाईस आयडिया. हा सुजित, मी काय म्हणते, आता लग्नानंतर प्रत्येक समारंभात नाव घ्यावंच लागणार ना तुम्हाला. आजपासूनच सुरुवात करूया. हा चला, घ्या नाव. स्वानंदी, लेडीज फर्स्ट. आधी तू उखाणा घे, तुझ्यानंतर सुजित सर घेतीलच. हा, एक मस्त पैकी उखाणा होऊन जाऊ दे. तुला असतेस काय, घे उखाणा. अगं कशाला? स्वानंदी, घे. आधी बॉस, मग मित्र. बांधली जातीये लग्नगाठ. सुजित सरांनी. प्लीज. नाही, म्हणजे आता उखाणा वगैरे घेण्याची काही गरज नाहीये. महत्वाची पूजा होती, उत्तम पार पडली. लग्नही आम्ही करणारच आहोत. उखाणे वगैरे त्यानंतरच. मला जरा काम आहे. नाही, त्याला खरंच अर्जंट काम असेल म्हणून गेला असा. आणि हे लग्नाची गडबड चालली आहे ना, दमलाही असेल. पण डोंट वरी, मी त्याला घेऊन येईल नंतर.